गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता 6वीच्या मराठीच्या तासाला पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत. मुलांनो, आपला फायनल एक्झामचा पोर्शन पूर्ण कंप्लीट झाला आहे, बरोबर. आजच्या तासापासून आपण रिव्हिजनला सुरुवात करीत आहोत. आज आपण पाठ क्रमांक 14 अप्पाजींचे चातुर्य ह्या पाठाची रिव्हिजन करणार आहोत. मुलांनो, हा पाठ आपण सविस्तररित्या समजून घेतला आहे, बरोबर. ह्या पाठाची प्रश्न उत्तरेसुद्धा तुम्ही लिहून घेतली आहेत. मुलांनो, अप्पाजींचे चातुर्य ह्या पाठात विजयनगरमध्ये असणाऱ्या कृष्णदेवरायांच्या राज्यात त्याचे प्रधान अप्पाजी फार चतुर होते. उत्तरेकडे असलेल्या कलिंग राजाने अप्पाजींची चतुराई कशी पारखली, त्याच्या परीक्षेला अप्पाजीने कसे कौशल्याने तोंड दिले, ह्याचे वर्णन ह्या पाठात लेखक विलास गीते यांनी आपल्याला करून दिले आहे. मुलांनो, हा पाठ आपल्याला एका कथेद्वारे दिलेला आहे. ह्या पाठामध्ये विजयनगरमध्ये कृष्णदेवराय राज्य करीत होते. त्यांच्या प्रधानांचे नाव होते अप्पाजी. अप्पाजी फार चतुर होते, स्मार्ट होते. आणि उत्तरेकडे कलिंग राज्य होते. विजयनगरच्या उत्तरेकडे कलिंग राज्य होते. त्या राज्याच्या राजाला वाटले, आपण एकदा अप्पाजींची चतुराई पाहावी. म्हणजेच अप्पाजींची जी चातुर्य होतं, जे अप्पाजी जितके स्मार्ट होते हे सगळ्यांना माहीत होतं. म्हणून कलिंग राजाने सुद्धा अप्पाजींची जे चतुराई होती ती पारखण्यासाठी त्यांनी सुद्धा एकदा प्रयत्न केला. त्यांनी कृष्णदेवरायांना निरोप पाठवला, तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. त्याचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का? बघा मुलांनो, कोणी कोणाला निरोप दिला? कलिंग राजाने कृष्णदेवरायांना एक निरोप दिला, मेसेज दिला. काय मेसेज दिला बरं? की तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. त्याचा आस्वाद म्हणजे मला त्याची चव घ्यायची आहे, तर तुम्ही मला ते कोबी पाठवाल का? कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती. कृष्णदेवरायांना पण वाटत होतं की आपल्या राज्यात जे कोबी पिकतात ते कलिंग राजाला पाठवावेत. पण ते पाठवणार कसे? त्या काळी आजच्यासारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती. आज जशी व्हेकल्स आहेत आपल्याकडे, तशी पूर्वी व्हेकल्स नव्हती. वाहतूक चालायची ती बैलगाड्यातून. बैलगाड्या कलिंग राज्यात पोचायला 3 महिने लागत. पूर्वी जी वाहतूक व्हायची ती कशामधून होत असे मुलांनो? बैलगाड्यातून. आणि बैलगाडी कलिंग राज्यात पोचायला किती महिने लागतात? तर 3 महिने लागत असत. आपण ताजी कोबी पाठवली तरी कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले. मुलांनो बघा, व्हेजिटेबल्स आपण फार 8 दिवस व्यवस्थित सांभाळू शकतो, बरोबर. ती ताजी राहते. नंतर ती काय होऊन जाते? पूर्ण कुजून जायला सुरुवात होते, बरोबर. आणि अशी ही कोबी 3 महिने राहू शकते का मुलांनो? नाही. तर कृष्णदेवरायांना मोठा प्रश्न पडला की कोबी पाठवायचे कसे. आणि त्यांच्या मनामध्ये ही शंका आली की आता ही काय करायचं, कशा प्रकारे आपण त्यांना कोबी पाठवायचे. तेव्हा त्यांच्या मनात हा जेव्हा प्रश्न, शंका आली, तेव्हा त्यांनी ती कोणाला सांगितली मुलांनो? अप्पाजींना सांगितली. आणि अप्पाजी म्हणाले, त्यात काय अवघड आहे? एका बैलगाडीत गाडीवानांना बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा. एक बैलगाडी घ्या आणि जी बैलगाडी जो चालवतो गाडीवान त्याला बसण्यापुरती जागा सोडा आणि बाकीच्या प्लेसमध्ये, बाकी जी मागे जागा आहे त्यामध्ये काय भरायला सांगितली? माती टाकायला सांगितली. आणि त्या मातीमध्ये कोबीचे बी पेरा. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानांना सांगा.
आणि त्या मातीमध्ये कशाचे बी पेरायला सांगितले? कोबीचे बी पेरायला सांगितले. आणि गाडीवानांना सांगितलं की रोज वाटेमध्ये काय कर, जाता जाता त्याला पाणी देत जा. गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होतील. राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राजाकडे रवाना केली. अप्पाजींनी जसं सांगितलं की गाडीमध्ये माती भरा, त्यामध्ये कोबीचे बी टाका, त्याला रोज पाणी द्या आणि 3 महिन्याने कोबी तयार होईल. आणि त्याप्रमाणे कृष्णदेवरायांनी सुद्धा अप्पाजींच्या म्हणण्याप्रमाणे बैलगाडीत माती भरली, त्याच्यात बी टाकले आणि ती गाडी रवाना केली. 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. 3 महिन्याने ती बैलगाडी कुठे पोहोचली मुलांनो? कलिंग राज्यात पोहोचली. कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली, त्याला आनंद झाला. अप्पाजींचे कौतुकही वाटले. म्हणजे कलिंग राजाने जी परीक्षा घ्यायची ठरवली होती त्यामध्ये अप्पाजी काय झाले? पास झाले. आणि त्यांना ताजी कोबीसुद्धा मिळाली, त्यामुळे ते खूप आनंदी झाले आणि अप्पाजींचे कौतुकही त्यांना वाटले. कौतुक म्हणजे प्रशंसा करणे. अप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले. एकदा त्यांनी परीक्षा घेतली, पण अजून त्यांचा पूर्ण विश्वास नव्हता बसला, म्हणून त्यांनी अजून एक परीक्षा घ्यायचे ठरवले अप्पाजींची. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्त्या मागवल्या. कलिंग राजाने 3 मूर्त्या सेम दिसणाऱ्या, काहीही फरक नाही असे स्टॅच्यूज मूर्त्या मागवल्या. त्या 3ही मूर्त्या दिसायला सारख्या असल्या तरी त्यातील एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तींमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. 3 मूर्त्या होत्या, दिसायला सेम होत्या, पण त्यामध्ये एक निकृष्ट होती, मध्यम दर्जाची होती आणि एक उत्कृष्ट होती. आणि त्यामधली उत्कृष्ट मूर्ती शोधायची होती. त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. तिथे बाकीसुद्धा लोक होते, पण त्यांना त्यामधला फरक समजता येत नव्हता. तेव्हा अप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक. अप्पाजी काय म्हणाले? मी सांगतो फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली. लवचिक म्हणजे हलणारी, जी फ्लेक्सिबल आपण म्हणतो बरोबर, ती तशी एक तार घेतली. तार म्हणजे धातूचा तंतू, आपण वायर असं म्हणतो की नाही, तशी एक तार घेतली आणि एका मूर्तीच्या कानात घातली. 3 मूर्त्या होत्या, त्यामधली पहिली मूर्तीच्या कानामध्ये त्यांनी ती तार घातली. तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. जेव्हा त्यांनी ती तार एका मूर्तीच्या कानात घातली तेव्हा ती तार कुठून निघाली बाहेर? त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर निघाली. ती निकृष्ट मूर्ती. अप्पाजी काय म्हणाले? ही मूर्ती कशी आहे? निकृष्ट मूर्ती आहे. नंतर अप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. नंतर त्यांनी तीच तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली आणि ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. म्हणजे पहिली मूर्ती होती त्याच्या तोंडातून आली आणि दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार दुसऱ्या कानातून बाहेर आली. तेव्हा अप्पाजी म्हणाले, ही मध्यम दर्जाची मूर्ती आहे. तिसऱ्या मूर्तीवरही अप्पाजींनी हाच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कोठूनच बाहेर पडली नाही. अप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती. जेव्हा तिसऱ्या मूर्तीवर तो प्रयोग केला, त्या मूर्तीच्या कानातून जेव्हा ती तार घातली तेव्हा ती तार दुसऱ्या तोंडातून बाहेर न निघता किंवा कानातून बाहेर न निघता ती मध्येच अडकून राहिली. तेव्हा अप्पाजी म्हणाले, ही मूर्ती कशी आहे? उत्कृष्ट मूर्ती आहे. अप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली. ती निकृष्ट मूर्ती. एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरेखोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही, असा या मूर्तीचा अर्थ होतो. पहिल्या मूर्तीचा अर्थ, जी निकृष्ट मूर्ती होती त्याचा काय अर्थ लावला?
की एखादा माणूस ज्या अफवा म्हणजे जे फेक न्यूज जो ऐकतो आणि त्याचा खरे खोटेपणा म्हणजे ती खरी आहे खोटी आहे बघत नाही आणि सरळ तो दुसऱ्यांना सांगू लागतो, तेव्हा त्याचे व समाजाचेही हित होत नाही, म्हणजे तो खोट्या खोट्या अफवा पसरत जातो असा त्या मूर्तीचा अर्थ लावला. नंतर दुसरी मूर्ती जी होती, जी एका कानातून घालून दुसऱ्या कानातून निघाली होती, ती मध्यम प्रतीची मूर्ती होती. तर त्याचा अर्थ सांगितला की एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचे हित होत नाही आणि नुकसानही होत नाही, हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ लावला. नंतर तिसरी जी मूर्ती होती, जी तार त्या मूर्तीमध्ये अडकून राहिली होती, ती उत्कृष्ट मूर्ती होती. अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही, तर तिच्या खरेखोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही, तो माणूस उत्तम. अप्पाजीने उत्कृष्ट मूर्ती कसं त्याचा अर्थ काय लावला की जो माणूस अफवा ऐकतो तो लगेच दुसऱ्याला सांगत नाही, जेव्हा त्याचा खरेखोटेपणा पडताळून पाहतो तेव्हा तो माणूस उत्तम असतो, असा त्या तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय. कलिंगच्या राजाला अप्पाजींचे उत्तर मिळाले. अप्पाजींनी तीनही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. त्याने अप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. तर मुलांनो, तुम्हाला समजलं कशा प्रकारे अप्पाजींची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेला अप्पाजीने कसे कौशल्याने तोंड दिले हे तुम्हाला समजलं. ओके, आता आपण ह्या पाठावरील प्रश्न बघूया. प्रश्न पहिला, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले? कशाचे बरं पीक घ्यायला लावले मुलांनो? अप्पाजींनी बैलगाडीत कोबीचे पीक घ्यायला लावले. उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती? कोणती बरं उत्कृष्ट दर्जाची मूर्ती होती? जिच्या कानात घातलेली तार तिथेच अडकून पडली ती उत्कृष्ट दर्जाची मूर्ती होती. कलिंगचा राजा संतुष्ट का झाला? का बरं संतुष्ट झाला? अप्पाजींनी तीनही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने कलिंगचा राजा संतुष्ट झाला. प्रश्न दुसरा, 2-3-4 वाक्यात उत्तरे लिहा. अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली? अप्पाजींनी एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरायला लावली. त्या मातीत कोबीचे बी पेरले. रोज कोबीच्या रोपांना पाणी द्यायला सांगितले. गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार झाली. कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली? कलिंगच्या राजाने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्त्या मागवल्या व अप्पाजींना सांगितले की यातील एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची तर तिसरी उत्कृष्ट आहे. यातील उत्कृष्ट मूर्ती ओळखायला सांगून त्यांची दुसऱ्यांदा परीक्षा घेतली. मूर्तीच्या तोंडात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला? मूर्तीच्या तोंडात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अर्थ एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरेखोटेपणा पडताळून न पाहता तो त्या दुसऱ्यांना सांगू लागतो, असा अर्थ अप्पाजीने लावला. अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता? अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा दुसऱ्याला सांगत नाही, तर तिच्या खरेखोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही, तो अप्पाजींच्या मते उत्तम माणूस. पुढचा बघा मुलांनो प्रश्न. चौकटी पूर्ण करा. विजयनगरचा राजा कोणता होता? कृष्णदेवराय. कृष्णदेवरायांचा प्रधान कोण होता? अप्पाजी. एका शब्दात उत्तरे लिहा. विजयनगरच्या उत्तरेला कोणते राज्य होते? कोणते बरं राज्य होते? कलिंग. किती महिन्यांनी ती गाडी कलिंग राज्यात पोहोचली? 3 महिन्यांनी. चूक की बरोबर ते लिहा. त्या काळी वाहतूक चालायची ती बसमधून.
बसमध्ये होती का तेव्हा? कोणती कशाने वाहतूक चालत होती? बैलगाडीतून. पण इथे काय दिलं आहे? बसमधून. मग काय आहे ते? चूक आहे. कलिंग राजाला कोबी पाठवायची कृष्णदेवरायांना इच्छा होती. बरोबर. कोण कोणास म्हणाले ते लिहा. तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. कोण कोणास म्हणाले? कलिंगचा राजा कृष्णदेवरायांना म्हणाला. पुढे बघा. एका शब्दात उत्तरे लिहा. दुसऱ्या मूर्तीचा दर्जा कसा होता? मध्यम. मूर्तीमधील फरक सांगणारे अप्पाजी. योग्य पर्याय निवडून लिहा. अप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले. कलिंग राजाला ताजी डॅश मिळाली. कोबी. चौकट पूर्ण करा. प्रवासात रोज कोबीच्या रोपांना पाणी देणारा गाडीवान. आकृती पूर्ण करा. मूर्तीचा दर्जा. कसे 3 मूर्त्या होत्या? निकृष्ट, मध्यम, उत्कृष्ट. वचन बदला. मूर्ती, मूर्त्या. कान, कान. एक कान, अनेक कानच म्हणतात, काने म्हणत नाही. तोंड, तोंडच राहतं. महिना, महिने. लिंग बदला. राजा, राणी. बैल, गाय. पुढे बघा. एका शब्दात उत्तरे लिहा. तार कानातून बाहेर पडलेली मूर्ती कोणती होती? ती मध्यम होती. तार तिथेच अडकून राहिलेली मूर्ती उत्कृष्ट मूर्ती. योग्य पर्याय निवडून लिहा. मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर पडली ती निकृष्ट मूर्ती. आकृती पूर्ण करा. कलिंग राजाने अभिनंदन केले त्या व्यक्ती. कोणत्या त्या व्यक्ती होत्या? कृष्णदेवराय आणि अप्पाजी. कोण कोणास म्हणाले? ही उत्कृष्ट मूर्ती. असं कोण कोणास म्हणालं? अप्पाजी कलिंग राजाला म्हणाले. समानार्थी शब्द लिहा. खूप, जास्त. चतुर, चालाक. अवघड, कठीण. आनंद, सुख. हित, कल्याण किंवा भले. संतुष्ट, समाधानी. विरुद्धार्थी शब्द. हित, अहित. अवघड, सोपे. निकृष्ट, उत्कृष्ट. कीर्ती, अपकीर्ती. तर मुलांनो, तुम्हाला अप्पाजींचे चातुर्य हा पाठ पुन्हा एकदा थोडक्यात समजला? स्वाध्यायसुद्धा समजला? ओके. तर आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील तासाला. थँक्यू.